स्प्रिंग म्हणजे काय? डोजी. डोजी म्हणजे काय? एक न्यूट्रल कॅन्डल, ज्या ठिकाणी ना बाइंग ऍक्टिव्ह आहे ना सेलिंग ऍक्टिव्ह आहे. ही अशी कोणती कॅन्डल आहे? ही आहे एक स्पिनिंग कॅन्डल. आपण त्या स्पिनिंग कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करू बघा. त्या स्पिनिंगचा हाय मार्क केला आणि त्या स्पिनिंगचा लो मार्क केला. पण हा पॅटर्न बनला कुठं हे खूप महत्वाचं आहे. हा पॅटर्न बनला कधी? ही वेव्ह कोणती होती? ही आपण मार्क केली. ही आहे करेक्टिव्ह वेव्ह. ट्रेंड कोणता आहे? अप ट्रेंड. टाइम फ्रेम किती? हा टाइम फ्रेम आहे 5 मिनिटाचा. हा टाइम फ्रेम आहे 5 मिनिटाचा. एक्झॅक्टली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती म्हणजे इंट्राडे वरती करेक्टिव्ह वेव्हच्या शेवटी एक्झॅक्टली त्या इम्पल्सिव्ह वेव्हवरती एखादा पॅटर्न दिला, बुलिश पॅटर्न दिला, त्याचा हाय ब्रेक होत असेल, तर त्या ठिकाणी मला एक बायची एंट्री घ्यायची. स्पिनिंग म्हणजे डोजी. डोजी ॲज अ कंटिन्युएशन, डोजी ॲज अ रिव्हर्सल. या ठिकाणी डोजीने काय केलं? हा डोजी कोणता? कंटिन्युएशन आहे का रिव्हर्सल आहे? रिव्हर्सलला. रिव्हर्सल. ट्रेंड चेंज केला. हां, रिव्हर्सल आहे आणि एक ट्रेंड चेंजर आहे. ह्या डोजीनं या ठिकाणी काय केलं, की एक ट्रेंड चेंज केला. तो अप ट्रेंडचं रूपांतर सॉरी डाउन ट्रेंडचं रूपांतर अप ट्रेंडला केलं. पण हा डाउन ट्रेंड आहे का हो खरा? ही जी किंमत खाली येते, हा डाउन ट्रेंड आहे का? नाही. नाही, करेक्टिव्ह वेव्ह आहे. हां, ही काय एक करेक्टिव्ह वेव्ह आहे. हा डाउन ट्रेंड नाही. पण आपण त्याला डाउन ट्रेंड जर समजलं, तर काय हरकत आहे का? काहीच नाही. कारण एक्झॅक्टली करेक्टिव्ह वेव्हच्या शेवटी आणि एक्झॅक्टली त्या इम्पल्सिव्ह वरती एखादा बुलिशचा पॅटर्न दिला, त्याचा हाय ब्रेक केला. हाय ब्रेक केला म्हणजे कन्फर्मेशन आणि त्या जिथं हाय ब्रेक होतो, त्या शेवटच्या 20 सेकंदामध्ये आपण एंट्री घेतोय. म्हणजे ही जी कॅन्डल आहे का, ही ग्रीन कॅन्डल, या कॅन्डलच्या शेवटच्या 20 सेकंदामध्ये मला तिथं एंट्री घ्यायची. एंट्री घेतली पाहिजे. किंमत काय होते? वर गेली. ज्या ठिकाणी बायची एंट्री घेतली मी, बघा, ज्या ठिकाणी बायची एंट्री घेतली, ती कोणती कॅन्डल आहे? ही आहे फुल बॉडी कॅन्डल. आहे का फुल बॉडी कॅन्डल? हो. ही फुल बॉडी कॅन्डल आणि एक येस. स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. या कॅन्डल वीक आहे, पण ही वीक कशी आहे? ही वीक मॅनेजेबल आहे. एवढी वीक आपण त्या ठिकाणी मॅनेज करू शकतोय. एंट्री बायची घेतली, प्राइस काय होते? वाढते. आता या अपट्रेंडमध्ये अशी कोणती कॅन्डल आहे, जी मला ह्या बायची काय करते? एक्झिट घेते? कॅन्डल